नैसर्गिक संपत्तीच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शोषणामुळं आपल्या पर्यावरणाचा हळूहळू ऱ्हास होत आहे. लोकसंख्येचा दबाव, बेसुमार वृक्षतोड, चराई, शेती करण्याच्या अविवेकी आणि घातक पद्धती, जमिनीखालील पाण्याचा बेसुमार वापर या गोष्टी पर्यावरणाच्या हानीला कारणीभूत आहेत. झाडे झुडपे नसलेल्या अशा उघड्या परिसरातील पावसाचं पाणी न मुरताच वाहून जातं. झाडांच्या वाढीला अत्यंत आवश्यक असा मातीचा मौल्यवान थरही आपण या पाण्याबरोबर गमावतो. जमिनीच्या वरील भागातील सकस माती वाहून गेल्यानं तिथं झाडं उगवत नाहीत. झाडं नसल्यानं पाणी वाहून जातं, त्याबरोबर मातीही वाहून जाते. असं हे दुष्ट चक्र आहे. सुरुवातीला अर्थातच आम्ही सहकारी संस्था, भूविकास बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्याबरोबर काम करत होतो. लहान शेतकऱ्यांकरिता विहिरी बांधण्याचं काम जास्त होतं. त्यावेळी जमिनीखालच्या पाण्याची पातळी 20 ते 30 फूट होती. मग ती 80 फुटांवर गेली. जेव्हा हे आमच्या लक्षात आलं की पाण्याची पातळी 80 फुटांपर्यंत खोल गेली आहे, तेव्हा आम्ही हे काम बंद करायचं ठरवलं. मग आम्ही 1972 मध्ये औरंगाबादेत एक मोठी मीटिंग घेतली. जवळजवळ 80 स्वयंसेवी संस्था होत्या. आम्ही आमची नीती बदलायचं ठरवलं. आम्ही ठरवलं की फक्त पाणी उपसण्याऐवजी आणि निसर्गाचं शोषण करण्याऐवजी आपण मडकं परत भरूया. पाण्याची खालावलेली पातळी परत वाढवली पाहिजे आणि त्याकरता पाणलोट विकास कार्यक्रम हाच मार्ग आहे. आपल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच काय होता की नैसर्गिक जी संपत्ती आपली, या नैसर्गिक संपत्तीचं जतन करायचं. ही जी आपली माती आहे, ज्या मातीच्या वरच्या 6 इंचामध्ये खरा मातीचा कस राहतो, खरी मातीची काय म्हणता तुम्ही त्याला, खतं वगैरे जे असतं किंवा उत्पादन फूल जे असतं ते फूल वरच्या 6 इंचामध्ये, तर ते फूल जे वाहून जातं प्रत्येक वर्षी, ते वाहून जाणाऱ्या फुलाला थांबवणं हा एक आपला मुख्य उद्देश होता. त्याच्यानंतर पाणी जे आपलं होतं, जसं पाण्याचा थेंब पडायचा तसंच तोही वाहून जायचा. त्या पाण्याच्या थेंबाला तिथंच थांबवणं, पडलेल्या पाण्याच्या थेंबाचा वेग कमी करणं की जेणेकरून ते त्याच्या वेगामुळं मातीला वाहून घेऊन जाणार नाही हे पाहणं. म्हणून आपण माती आणि पाण्याचे मुख्य काम करायचं आपण ठरवलं. म्हणजे हे जे नैसर्गिक साधन संपत्ती आपली, त्या साधन संपत्तीचे जतन करण्याचं काम. आपली पैशाची बँक आहे, तर आपल्या बँकेत जर पैसे असेल तरच आपण त्यातून पैसे काढू शकतो. तशी आपली पाणलोटाची बँक म्हणजे आपला डोंगर आहे. आणि पाणलोटाच्या डोंगरावरती जर गवत आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट आणि झाडं असेल तर तो डोंगर आपल्या पोटात पाणी साठवून ठेवू शकतो. कारण की त्याला सावली असेल तर निश्चितच त्याचं उन्हाचे किरणं कमी पोचतील, तिथलं जे पाणी जे बाष्पीभवन ते कमी होईल. वरचा जो फोर्सनी जो पाऊस पडतोय तो निश्चितच झाडावर आदळेल, डायरेक्ट मातीवर आदळणार नाही. म्हणजे जी आपली वरची डोंगराची जी माती जी मोकळी माती आहे ती आदळून ती जास्त फोर्सनं वाहून घेऊन जायची शक्यता असते. त्याच्यासाठी पाणी अडवणं म्हणजे नुसतं अडवणं नाही आहे, पाणी झाकणं आहे. म्हणजे झाकणं म्हणजे त्याला उन्हापासून, आपल्या जनावरापासून, याच्यापासून संरक्षण करणं. शतकानुशतकांपासून माणसं नद्या आणि तळी यासारख्या पाणथळ जागी वसती करत आली आहेत. पाण्याचं जीवन हे दुसरं नाव आहे. एखाद्या विशिष्ट नदीचं किंवा प्रवाहाचं पाणलोट क्षेत्र म्हणजे असा भूभाग ज्यावर पावसाचं पाणी पडतं आणि नाले, ओहोळ यातून वाहत वाहत त्या नदीस किंवा प्रवाहास मिळतं. पाणलोट क्षेत्र हे अगदी लहान म्हणजे काही हेक्टर्सपुरतं मर्यादित असू शकतं किंवा अगदी हजारो हेक्टर्सवर विस्तारलेलंही असू शकतं. एखाद्या विशिष्ट पाणलोट क्षेत्रातील मानवी जीवन आणि नैसर्गिक साधनसंपत्ती जसं जमीन, पाणी, झाडं, प्राणी यांचं जतन करणं, संवर्धन आणि पुनर्निर्मिती करून सुयोग्य प्रमाणात वापर करणं असा प्रयत्न म्हणजे पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन. माथा ते पायथा या पद्धतीने करण्यात येणाऱ्या पाणलोट विकासाच्या कामांमुळं वेगात वाहणाऱ्या पाण्याची गती कमी केली जाते.
त्यामुळं पाणलोट क्षेत्रातून पाणी वाहून बाहेर जाण्याचा कालावधी वाढून पाणलोट क्षेत्रात पाणी जमिनीत झिरपतं. यामुळे भूजल साठ्यात वाढ होते. पाणलोट विकासाच्या कामाची सुरुवात पावसाचे पाणी जिथून वाहू लागते अशा ठिकाणापासून म्हणजेच डोंगर माथ्यापासून होणे आवश्यक आहे. माथा ते पायथा या प्रकारे काम करण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. ती आपण समजावून घेऊया. सर्वात आधी माती अडवणे, जतन करणे हे पाणलोट विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. फक्त पाणी अडवणारी बांधकामं केली तर जमिनीची धूप थांबवणं हे उद्दिष्ट साध्य होत नाही. मातीचा थर वाहून जातो आणि बांधाऱ्यात ही माती साठते. यामुळे हळूहळू गाळ साचतो आणि पर्यायानं पाणी साठवण्याची क्षमताही कमी होते. अशा प्रकारे ना जमिनीचं संरक्षण होत ना पाण्याची साठवण, दोन्हीही गोष्टी साध्य होत नाहीत. दुसरं असं की डोंगर माथ्याजवळ काही बांध किंवा अडथळे नसल्यास पाणी उताराच्या दिशेने वेगात वाहील. त्यामुळे उतारावरचे बांध वाहून जाण्याचा धोका वाढतो. हा धोका कमी करायचा असेल तर वेगात वाहणाऱ्या पाण्याशी सामना करण्याइतपत मजबूत बांध बांधावे लागतील. म्हणजे मग पुन्हा खर्च वाढला. माथा ते पायथा या प्रकारच्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमात समतल पद्धतीचा वापर होतो. समान उंचीवर किंवा एकाच पातळीवरील बिंदूंना जोडल्यावर समतल रेषा मिळतात. अशा प्रकारे काम केल्यामुळं पाणलोटाचं काम झालेल्या भागात एकाच पातळीवर पाणी अडून राहतं आणि ओलही समप्रमाणात जमिनीत पसरते. पाण्याचा दाब हा समप्रमाणात विभागला गेल्यामुळं बांध फुटण्याचा धोका कमी होतो. डोंगर माथ्यावर सुरुवात करून उताराच्या दिशेनं अशा अनेक पातळ्यांवर अटकाव करून खाली वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी केला जातो. त्यामुळं पावसाच्या पाण्याचा काही हिस्सा पूर्णपणे मुरवला जातो. जमिनीची धूप रोखली जाते. मातीचा सकसपणा टिकवला जातो. जमिनीत ओलावा राहतो. समतल रेषेलगत खणलेल्या मोठ्या आकाराच्या चराला जलशोषक चर असं म्हणतात. यालाच इंग्रजीत वॅट असं म्हणतात. वॅट हा 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असतो. पावसाचं पाणी अडवून जमिनीत झिरपण्यासाठी आणि जोरात वाहणाऱ्या पाण्याचा वेग रोखण्यासाठी सलग समतल चर खणले जातात. या चरांना इंग्रजीत CCT म्हणतात. CCTमुळे पाणी झिरपतं, जमिनीत ओलावा वाढून गवत आणि झाडं-झुडपं वाढण्यास मदत होते. CCTचा आकार आणि संख्या तसंच प्रति हेक्टर किती क्षेत्रावर CCT करायचेत ते सर्व पावसाच्या प्रमाणावर ठरवलं जातं. जनावरांना चारा मिळणं ही खेड्यांच्या संदर्भात खूपच आवश्यक अशी गोष्ट आहे. जनावरांचं पोषण करणाऱ्या जातीच्या गवताची लागवड CCT आणि वॅटच्या जवळ आणि 2 CCT मधील जागेतही करता येते. जनावरांची चाऱ्याची गरज यामुळं भागते आणि जमिनीची धूपही थांबते. मुरमाड जमिनीसाठी पाणलोट विकास करताना CCTमध्ये पुन्हा माती भरली जाते. त्यानंतर आपण CCT खोदल्यानंतर त्या ठिकाणी रिफिलिंग करणार आहोत. रिफिलिंगमध्ये आपण असं आपला डोंगर आहे तर असं आपलं हे 30 सेंटीमीटर रुंदीचं आपण जी CCT केलेली आहे तिच्या वरच्या बाजूला आपण जवळपास 1 मीटरपर्यंत खोदकाम करून ती खोदकाम केलेली पूर्ण माती आपण इथं भरून या ठिकाणी जवळपास 45 ते 60 सेंटीमीटर मातीची खोली येईल अशा पद्धतीने आपण मातीचं भर करणार आहोत आणि याच्या सेंटरला आपण अशा पद्धतीने इथं झाडं लावणार आहोत. डोंगर माथ्याकडच्या बाजूची चांगली माती CCTमध्ये भरून त्यावर वृक्ष लागवड केल्यामुळं ही रोपं चांगली रुजतात. मातीत हवा चांगली खेळते.
छोट्या रोपांच्या मुळांना वेटोळी पडत नाहीत. त्याचबरोबर कोरडवाहू प्रदेशातही जमिनीत ओलावा राहतो, जो झाडांच्या वाढीला खूप उपयोगी असतो. पावसाच्या पाण्यानं वाहून आलेली माती CCTमध्ये साठते. अशा मातीनं भरलेल्या CCTवर गवत, रोपं आणि झुडपं लावली जातात. सर्वसाधारणपणे ही स्थानिक जातींची असतात. यापासून जळण, चारा, फळं, लाकूड अशा प्रकारे घरगुती गरजाही भागू शकतात. ज्या भागात जमिनीवरील मातीचा थर जाड नसतो तिथं कुरणं तयार केली जातात. ज्या ठिकाणी मातीची खोली आहे आपल्याला, जिथं CCT 30 सेंटीमीटरपर्यंत डीग होऊ शकते, अशा ठिकाणी अशा पद्धतीने आपण उताराच्या विरुद्ध दिशेने आणि एकाच लेवलवरती ह्या अशा CCT केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी माती उपलब्ध नाही त्या ठिकाणी आपण दगडांच्या सहाय्याने असं स्टोन बंडिंग करणार आहोत. खालच्या साईडला जिथे जिथं आपला दगडाचा पॅच आहे तिथं आपण दगडाच्या सहाय्याने अशी स्टोन बंडिंग केलेली आहे. समतल बिंदूंचा संदर्भ घेऊन संपूर्ण भागात उताराच्या दिशेच्या काटकोनात दगडी बांध घालतात. दगडी बांधांमुळं वाहणाऱ्या पाण्याचा वेग रोखला जातो. ज्या भागातील माती वाहून गेली आहे त्या ठिकाणी असे दगडी कट्टे बांधले जातात. दगडी बांध हे सुपीक आणि नापीक अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीसाठी उपयोगी असतात. सुपीक जमिनीवर प्रक्रिया करणं हा देखील पाणलोट विकास कार्यक्रमाचा भाग आहे. वेगवेगळ्या मार्गानं पाणी आणि मातीचं जतन करून जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हे प्रयत्न केले जातात. सपाट शेतजमिनी असलेल्या प्रदेशात शेतातील बांध उपयोगी पडतात. जमिनीच्या उतारावर किंवा जमिनीला पुरेसा उतार नसेल तर शेताच्या सीमारेषांवर हे बांध बांधतात. जमीन उंचसखल असली किंवा वेडीवाकडी असली तरी या बांधांची वरची बाजू सपाट असणे आवश्यक असते, कारण त्यामुळं पाणी थोपवण्यास मदत होते. बांधांवर गवत आणि इतर झाडं लावल्यास बांधांचं आयुष्य वाढतं. त्याचबरोबर शेतकऱ्याला जास्तीचं उत्पन्नही मिळू शकतं. समतल रेषेलगत उभारलेल्या मातीच्या बांधाला समतल बांध असं म्हणतात. शेतात साठणारं जादा पाणी जमिनीची कमीत कमी धूप होईल अशा रीतीने बाहेर काढण्यासाठी मानवनिर्मित किंवा नैसर्गिक कालव्यांची गरज भासते. त्यांना आपण सांडवे असं म्हणूया. हे सांडवे शेतातील बांधाचे जादा पाणी बाहेर सोडण्यासाठी काढले जातात. हे सांडवे जमिनीपासून साधारणतः 1 फूट उंचीवर बांधतात. त्यामुळं थोडं पाणी अडवलेल्या जागेत शिल्लक राहतं. हे सांडवे 2 प्रकारचे असतात, दगडी आणि पाईपचे. डोंगर माथ्यापासून सुरुवात करून पायथ्यापर्यंत जागोजागी पाणलोटाची कामे केल्यामुळे पाणी जागोजागी अडवलं जातं. पाणलोटांच्या कामांच्या या मालिकेमधून वाजवीपेक्षा जास्त पाणी वाहून जातं, जे एव्हाना संथपणे वाहत असतं आणि त्यामुळं सर्व पाणलोट क्षेत्रावर ते पाणी एकत्र होतं आणि मुरतं. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात आणि झपाट्याने भूजलाचे पुनर्भरण होते आणि पाण्याची पातळी उंचावते. गली प्लग्स हे सामान्यतः आसपास मिळणाऱ्या दगडगोट्यांपासून तयार करतात. गली प्लग्स मजबूत होण्यासाठी त्यावर गवत किंवा झुडपं लावणं आवश्यक आहे. गली प्लग्समुळे घळींची रुंदी वाढण्यास प्रतिबंध होतो. मुख्य म्हणजे मातीची धूप थांबते. नाल्याच्या तळाच्या भागात उतारावर मातीचे बांधारे बांधले जातात. वाजवीपेक्षा जास्त असलेल्या पाण्याला बाहेर काढण्यासाठी मातीच्या बांधाऱ्यांच्या कोणत्याही एका बाजूला सांडवे ठेवतात. त्यामुळं हे पाणी मातीची धूप न होईल अशा वेगानं बाहेर वळविलं जातं.
घळी जेव्हा बऱ्यापैकी मोठ्या असतात तेव्हा छोट्या मातीच्या बांधाऱ्यांऐवजी दोन्ही बाजूंनी उतार असलेले लूज बोल्डर स्ट्रक्चर्स बांधतात. गॅबियन स्ट्रक्चर हे लूज बोल्डर स्ट्रक्चरसारखंच असतं, पण स्ट्रक्चरचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी दगड जाळीत घट्ट बसवतात. ज्या ठिकाणी सांडवे असलेले नाला बांध बांधता येत नाहीत किंवा चेक डॅम बांधण्यासाठी पाया खणण्याइतकी जागा नसते, अशा ठिकाणी गॅबियन स्ट्रक्चर्स बांधतात. गॅबियन स्ट्रक्चर खरं म्हणजे गाळ साठवण्यास उपयुक्त असतं अशी पूर्वीपासूनची संकल्पना आहेच, परंतु काही चांगले बदल करून, जसं कॉन्क्रीटची भिंत बांधणे, गॅबियन स्ट्रक्चरच्या भिंतींना गिलावा करणे, हे स्ट्रक्चर पाणी साठवणीसाठीही उपयोगात आणता येऊ शकतं. नाल्या घळ्यांवर जरुरीप्रमाणे लांबी रुंदी ठरवून घातलेल्या मातीच्या बांधाला नाला बांध म्हणतात. याचा मुख्य उद्देश वाहणाऱ्या पाण्याला रोखून एक छोटा जलसाठा तयार करणे हा आहे. या बांधाला पावसाचे अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी नेहमीच सांडवे ठेवले जातात. अशा प्रकारे पावसाचे पाणी काही काळ रोखून जमिनीतील पाण्याचा साठा वाढण्यास मदत होते. नाला बांध हे नाला घळ्यांच्या प्रवाहावर नियंत्रणाचे काम करतात, जमिनीची होणारी धूप थांबवतात. यामुळं घळ्या रुंदावत नाहीत. बंधारे किंवा छोटी धरणं दगड, विटा, सिमेंट इत्यादींचा वापर करून बांधली जातात. ज्या ठिकाणी मातीचे नाला बांध घालणे शक्य नसते अशा जागी बंधारे घालतात. त्यामुळं वाहून जाणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो आणि जमिनीखालील पाण्याच्या साठ्यात भर पडते. या विभिन्न उपायांचा उद्देश ह्या उजाड जमिनीला जंगल, कुरण आणि शेतीमध्ये परिवर्तित करणं हा आहे. ते आमच्या इथं असेच डावरे साहेब आले होते. डावरे साहेबांनी सांगितले की बाबा माळापासून काम माथ्यापासून पायथ्यापर्यंत करीत जायचं आहे म्हणले. अगोदर माळचं काम करून नंतर खालचं काम करायचं म्हणले. तर त्यावेळेस ते हे काम 5 वर्ष चालते म्हणले. मी साहेबाला सांगितलं की 5 वर्षापासून आमचा नंबर खाली केव्हा यावा, त्याच्याकरता अगोदर खालून करीत वरी जा, पायथ्यापासून करीत माथ्याकडे जा, म्हणजे आमचं काम अगोदर होते. आणि 5 वर्षापर्यंत म्हणजे आमचा नंबर केव्हा लागते काय नाही, की तुमचं काय काम चालू राहते की काय बंद होते, की आम्ही खाली तसेच राहून जाताल, म्हणून खालून काम अगोदर करून वरी जाऊन, असं माझं म्हणणं होतं. आपण खालून जर केलं काम तर काय आपल्याला तोटे होतील आणि वरून केलं तर काय काय फायदे होतील, कोण सांगतं तुम्हाला? वरून काम केल्याचे काय काय फायदे? पाणलोटाचं काम आपण जे सुरुवात केलं ते डोंगरामधून केलं. कस काय पाऊस आला असतं तर अगोदर वरूनच कोणचं बी काम करायचं असलं तर पूर्ण म्हणजे हेच करून करावं लागतं ना. समजा आता खालून वर नेलं असतं, समजा आपण इथून, तर पाऊस आला असता तर जेवढं पाणी तिकडून यायचं तेवढं एवढ्या याच्यात साचलं नसतं ना, हे फुटून गेलं असतं. मग अगोदर सुरुवात वरून केली का थोडं थोडं म्हणजे जशी त्याचे हे असतं ना जेवढं पाण्याचं, तर तेवढ्याच मापात तिथं बांधलं. म्हणजे असे टप्पे टप्पे केले, नंतर मग थोडं जास्त साचून खाली खाली थेट म्हणजे शेवट थेट गावापर्यंत पूर्ण हे केलं. नाही, ते आम्हाला नंतर समजलं की माथ्यापासूनच पायथ्यापर्यंत करणं योग्य आहे. हे आम्हाला कळून चुकलं काम चालू असते वेळेस. साहेबांनी समजून सांगितले, आम्ही त्याच्यावर लक्ष देऊन बघितल्या. त्यावेळेस खरोखरच माथ्यापासून पायथ्यापासून काम करणं योग्य आहे. ज्यावेळेस भगीरथ राजांना स्वर्गातून गंगा पृथ्वीवर बोलवली होती, त्यावेळेस गंगेने सांगितलं होतं की मी माझं प्रेशर तुला सहन होणार नाही, कारण की स्वर्गातून निसटल्यानंतर ती डायरेक्ट पृथ्वीत गेली असती. हा, डायरेक्ट कुठे घुसली असती ती पृथ्वीत, तरी सुद्धा पृथ्वीवर गंगा नसतीच. म्हणून ती महादेवानं जी जटात घेतली काय, आणि जटात घेतल्यामुळे तिचं प्रेशर कमी झालं आणि ती इथे पडली. म्हणजे वरून पडणाऱ्या पावसाचं प्रेशर कमी होऊन ते थेंब बाजूला व्हावे. आता उदाहरणार्थ समजा एखाद्या माणसाने हिपी वाढवली, एखाद्या मुलाने हिपी वाढवली, त्यानं आंघोळ केल्यानंतर त्याला किमान 1 टावेल अर्धा टावेल तर ते डोकं पोसायला लागेलच. जर एखाद्याचं माणसाचं जर ते दावं करून पैठून आल्यानंतर त्याला किती टावेल लागतील? रिजलाईन किंवा डोंगर माथ्यावर राहणारे लोक हे सर्वात जास्त कमजोर आणि गरिबातले गरीब असतात. त्यामुळं
गरिबी निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास माथ्याकडून पायथ्याकडे असा प्रवास असलेल्या पाणलोट विकास कार्यक्रमातून सर्वात गरीब वर्गाच्या जीवनाला आम्ही स्पर्श करतो. म्हणूनच सामाजिक, आर्थिक आणि मानवजातीशास्त्राच्या दृष्टीने तसेच गरिबी निर्मूलनाच्या दृष्टीनेही हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. माथ्यापासून पायथ्यापर्यंत पाणलोट विकास हा उपक्रम राबवताना आपण तेच करतो जे निसर्ग करू इच्छितो. जलद गतीनं वाहणाऱ्या पाण्याला संथ केलं जातं, संथ गतीनं वाहणाऱ्या पाण्याला स्थिर केलं जातं. हे पाणी अवतीभवती जिरवलं जातं आणि जमिनीत मुरवलं जातं. अशा प्रकारे पावसाचं पाणी ठरतं जीवनात सुख, शांती, सुबत्ता आणि भरभराटीला पोषक खत पाणी घालणारी प्रेरक शक्ती.